सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ प्रभात. श्री शिवलीलामृत अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जय शिवमंगलधामा. निज जन हृदय आरामा. चराचर फलांकित द्रुमा. नामा अनामिता तू. इंदिरावर भगिनी मनरंजना. षडास्य जनका शफरी ध्वजदहना. ब्रह्मानंदा भाललोचना. भवभंजना त्रिपुरांतका. हे शिव सद्योज्जात वामघोरा. तत्पुरुषा ईशाना ईश्वरा. अर्धनारी नटेश्वरा. गिरिजारंगा गिरीशा. गंगाधरा भोगीभूषणा. सर्वव्यापका अंधकमर्दना. परमातीता निरंजना. गुणत्रय विरहित तू. हे पयः फेन धवल जगज्जीवन. द्वितीयाध्यायी कृपा करुण. अगाध सुरसाख्यान. शिवरात्री महिमा वर्णविला. यावरी कैची कथेची रचना. वदवी पंचमुकुट पंचानना. शौनकादिका मुनिजना. सूत सांगे नैमिषारण्यी. इक्ष्वाकुवंशी महाराज. मित्र सहनामे भुभुज. वेदशास्त्र संपन्न सतेज. दुसरा बिडौजा पृथ्वीवरी. पृतनावसने करुण. घातले उर्वीस पालान. प्रताप सूर्य उगवला पूर्ण. शत्रू भगणे मावळली. तो एकदा मृगया व्याजे करुण. निघाला धुरधर चमू घेऊन. घोरादार प्रवेशला विपिन. तो सावजे चहुकडून उठली. व्याघ्र वृकरी सवन केसरी. मृग मृगी वनौगो वानर वानरी. शशक जंबुकांच्या हारी. संहारित नृपवर. चातक मयूर बदक. कस्तुरी कुरंग जवादी बिडालक. नकुल राजहंस चक्रवाक. पक्षी श्वापदे धावती. नृपे मारिले जीव बहुवस. त्यात एक मारिला राक्षस. महाभयानक तामस. गत प्राण होणी पडियेला. त्यांचा बंधू परमदारुण. तो लक्षिता झाला दुर्ण. मन कापट्या कल्पुण. म्हणे सूड घेईन बंधूचा. मित्र सहपातला स्वनगरास. असुरे धरिला मानव वेश. कृष्ण वसन वेष्टित विशेष. दरवी स्कंदी घेऊन या. नृपासी भेटला येऊन. म्हणे मी सुपशास्त्री परमनिपुण. अन्न शाखा सुवास करीन. देखो न सुर नर भुलती. राये ठेविला पाक सदनी. त्यावरी पितृतिथी लक्षुनी. गुरु वशिष्ठ घरा लागुनी. नृपश्रेष्ठे आणिला. भोजना आला अब्ज नंदन. तो राक्षसे कापट्य स्मरुण. शाकांत नरमास शिजवून. ऋषी सांडून वाढविले. त्रिकालज्ञानी वशिष्ठ मुनी. सकळ ऋषी माझी शिरोमणी. कापट्य सकळ जानुनी. मित्र सह शापिला. म्हणे तू वनी होई राक्षस. जेथे आहार न मिळे निशेष. मी ब्राह्मण मज नरमास. वाढिले कैसे पापिया. राव म्हणे मी नेने सर्वथा. बोलावा सुपशास्त्री जाणता. तव तो पळाला क्षण न लागता. गुप्त रूपे वना आपुल्या. राव कोपला दारुण. मज शापिले काय कारण. मीही तुझ शापीन म्हणून. उदक करी घेतले. तव रायाची पट्टराणी. मदयंती नामे पुण्यखानी. रूपे केवळ लावण्य हरिणी. चातुर्य उपमे जे विशारदा. मदयंती म्हणे राया. दूरदृष्टी पाहे विचारुनिया. शिष्ये गुरुसी शापावया. अधिकार नाही सर्वथा. गुरुसी शाप देता निर्धारी. आपण नरक भोगावे कल्पवरी. राव म्हणे चतुर सुंदरी. बोलली ससाचते. म्हणे हे उदक खाली टाकू जरी. तरी पीक न पिके दग्ध होय धरित्री. मग आपुल्या प्रपदावरी. जल टाकी मित्रसह. तो जानोपर्यंत चरण. दग्ध झाले कृष्णवर्ण. कुष्ठ भरला मग तेथून. कल्माशपाद नाम त्याचे. वशिष्ठे जानोनी वृत्तांत. रायासे उशाप देत. म्हणे 12 वर्षी होशील मुक्त. येसी स्वस्थाना आपुल्या. गुरु पावला अंतर्धान. मग कल्माशपाद राक्षस होऊन. क्षुधाक्रांत निशिदिन. वनी भक्षी जीव सर्व. परम भयानक असुर. विशाळ देह कपाळी सेंदुर. विकाळ वदन बाहेर शुभ्र. दंत दाढा वाढलिया. जीव भक्षिले आसमास. वनी हिंडता तो राक्षस. एक ब्राह्मण कुमार डोळस. 12 वर्षी देखिला. सवेताची ललना चिमणी. दोघे क्रीडिती कौतुके वनी. तव तो ब्राह्मण पुत्र राक्षसे धरुणी. भक्षावया सिद्ध झाला. तव त्याची वधू काकुळती येत. अरे तू मित्रसह राजा पुण्यवंत. गो ब्राह्मण प्रतिपाळक सत्य. माझा कांत मारू नको. गडबडा लोळे सुंदरी. करुणा भाकी पदरपस्त्री. सवेची जावणी चरण धरी. सोडी झळकरी पती माझा. पतीस बक्षो नको राजेंद्रा.
महत पाप घेऊ नको एकसरा, स्वर्ग मार्ग तरी चतुरा, कैसा पावसी अंतकाळी, ऐसी करुणा भाकिता कामिनी, निर्दये भक्षिला ते चिक्षणी, अस्थिपंजर टाकुणी तिये पुढे दिधला, तव ती दुःखे करुणी, आक्रोशे कपाळ पिठी धरणी, मृत्तिका घेऊन घाली वदनी, कोण वणी सावरी तीते, मग तिने शाप देधला राजा ते, जो अलोट विधी हरिहराते, म्हणे मदयंती संग सुरते प्राण, जाईल ते चिक्षणी, कोणी एके स्त्रीचा संग सोहळा, तुझन घडोरे चांडाळा, ऐसा शाप वदोनी ते वेळा. केल्या गोळा अस्थिपतीच्या, तात्काळ प्रविशली अग्नी, इकडे 12 वर्षी शापमुक्त होऊनी, राव स्वनगरा येऊनी, वर्तमान सांगे स्त्रियेसी, येरी कपाळ पेटी आक्रोश करुण, म्हणे झाले वंशखंडन, पतीस ब्रह्मचर्य धरुण, प्राण आपुला रक्षिका, अनिवार अत्यंत मन, न करी कोणी स्त्रियेसी संभाषण, खादिरांगाची सेज आजपासून, झाली तुझ लागी जानपा, परम तळमळी राजेंद्र, जैसा सापळा कोंडीला व्याघ्र, की महाभुजंगाचे दंत समग्र, पाडो निगारुडी दीन करी, की नासिकी वेसन घालून, महावृषभ करीती दीन, की वणी निरंकुश वारण, धरुण क्षीण करीती मग, तैसा कल्माशपाद भूप, होऊन राहिला दीनरूप. पुढे प्रकाश वया कुळदीप, आपण धर्मशास्त्र पाहतसे, तेथेची पाहुणी प्रमाण, वसिष्ठे मदयंती सभोग देऊन, अमोघ वीर्य पडता पूर्ण, दिव्य पुत्र जाहला, तेने पुढे वंश चालिला, असो तो राव मृगयेस निघाला, यथारण्य तथा गृह वाटे नृपाला, भोग त्यजिले सर्वही, मनात मनोज विकार उठत, विवेकांकुशे काम इभावरित, म्हणे स्त्री सवैधव्य मजमृत्य, ते कर्म सहसान करावे, आपुली कर्मगती गहन, प्राक्तन विचित्र दारुण, देवावरी काय बोल ठेवून, भोगिल्या विनन सुटेची, ऐसा राव उदासयुक्त, वनी हिंडता मागे पाहत, तो पिशाच भयानक अत्यंत, राया पाठी उभे सदा, दंपत्ते पूर्वी मारिले, ती ब्रह्महत्या पाठीसे लागली, राजा तीर्थे हिंडता सकळी, परी कदा काळी न सोडी स्वप्नी जागृतीत, महाविक्राळ दात करकरा खात, राये व्रते केली बहुत, दान देत बहुसाल, ऐसा हिंडता राव भागला, मिथुला नगरा समीपा आला, वनश्री देखता आनंदला, परिब्रह्महत्या पाठीसी उभी, वृक्ष लागले बहुत, आम्रवृक्ष फळभारे डोलत, पोफळी रातांजन विराजित, केळी नारळी खर्जुरिया, चंपक जाई जुई मालती, मोगरे पुन्नागराज शेवंती, मलयागर कृष्णागर जाती, जपा करवीर कोविदार, वड पिंपळ औदुंबर, पारिजातक बकुल देवदार, कपिथ्य बिल्व अंजीर, अर्जुन पिचुमंद कदंबते, ऐसी आवना माझी नृपती, क्षण एक पावला विश्रांती, परिते पाठीसी पापमती, ब्रह्महत्या उभी असे, तो उगवला भाग्यवासरमणी, की निधान जोडे रंका लागुनी, की क्षुधिता पुढे उंच बळोनी, क्षीराब्धी जैसा पातला, की मरतियाच्या मुखात अकस्मात घातले अमृत, की चिंताग्रस्तासी प्राप्त, चिंतामणी जाहला, तैसा तापसिया माझी मुकुटमणी, शिष्य मांदी सवे घेऊणी, महाराज तपस्वी गौतम मुनी, तये स्थानी पातला, राय घातले लोटांगण, दाटला अष्टभावे करुण, उभा ठाकला कर जोडून, करी स्तवन प्रीतीने, सहज होता संत दर्शन, पापे संहारिती संपूर्ण, तू विलोकिसी जरी कृपा करुण, तरी रंक सहस्त्रनयन होय, यावरी तो महाराज गौतम, कल्माशपादा पुसे कुशलक्षेम, राज्य राष्ट्रज प्रजा अमात्य परम, सुखे करुण नांदिती की, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, स्वधर्म आचरिती की समग्र, पशुसेवक पुत्र कलत्र, समस्त सुखरूप आहेत की, राव म्हणे आपले कृपे करुण, समस्त आहेत क्षेम कल्याण, परंतु आलासी वाटते दुरुण, आनंद घन दिसतोसी, तुझ्या दर्शने मज वाटे सत्वर, ब्रह्महत्या दूर होईल समग्र, मग पूर्वकर्म आपुले दुस्तर, ऋषी प्रति निवेदिले, गौतम म्हणे परम पवित्र, भू कैलास गोकर्ण क्षेत्र, तेथोणी मी आलो अपार, महिमा तेथीचा न वर्णवे, ओंकार रूपे कैलासनाथ, भवानी सहित तेथे नांदत, सुर असुर किन्नर सेवित, अर्धमात्रा पीठजे, त्या गोकर्णीचे शिवदर्शन, ब्रह्मादिका दुर्लभ जाण, तेथे इंद्रे सहित जनार्दन, तपगहन आचरत, कोटी सूर्याची प्रभा,
मृडानी सहित शिव उभा, कैवल्य गर्भीचा पूर्ण गाभा, तेथेची शोभा न वर्णवे. इंद्र सनकादिक ब्रह्मपुत्र, तेथेची वसती अहोरात्र. जेथीचे पाषाण तरुवर, समग्र निर्जर अवतरले. सत्यवती हृदयरत्न, जेथे करी अनुष्ठान. वशिष्ठ भृगु जामदग्न्य, गोकर्ण क्षेत्री सदावस्ती. पहावया मृडानी नायक, मंडप घसनी होतसे देख. नारद तुंबर गायक, जेथे गाती शिवलीला. गोकर्णा भोवते समग्र, उभे अखंड देवांचे भार. मुखे गर्जती शिव हर हर, आनंद थोर होतसे. ऋषी करीती वेदघोष, अष्टनायिकांचे नृत्य विशेष. किन्नर गंधर्व गायक सुरस, तो शविती महेशाते. ते अतिउत्तम स्थान, तेजोमय प्रकाश गहन. नाना वृक्ष लागले सघन, कैलास भुवन प्रत्यक्ष. शुभ्र सिंहासन लखलखित, चारी द्वारे मणिमय खचित. ऐरावतारूढ अमरनाथ, पूर्वदारी तिष्ठतसे. दक्षिणेसी रक्षी सूर्यनंदन, पश्चिमेसी वारुणी रमण. उत्तरेसी वैश्रवण प्राणमित्र शिवाचा, कर्पूर गौर भवानी सहित. घवघवीत तेजे विराजित, भू कैलास साक्षात. माहेर संत साधकांचे, त्या मूर्तीचे करावे ध्यान. त्या भोवते महासिद्धीचे पूजन, त्या भोवते कात्यायनी आवरण. अष्टभैरव पूजिजे, द्वादश मित्र एकादश रुद्र. तेथेची वसती अहोरात्र. अष्टवसु दिक्पाळ समग्र, जोडोनी कर उभे तेथे. अष्टसिद्धी नवनिधी कर जोडून, अखंड आराधिती पिनाकपानी. रायासी म्हणे गौतम मुनी, मी ही वसतो सदा तेथे. वरकड क्षेत्री लक्ष वरुषे जाण, तप आचरता निर्वाण. गोकर्णी एक दिन, होय प्रसन्न सदाशिव. अमावस्या संक्रांती सोमवार, प्रदोष पर्वकाळ शिववासर. समुद्र स्नान करिता समग्र, फळ होय सकळ तीर्थांचे. रावण कुंभकर्ण विभीषण, याही पूर्वी केले तेथे अनुष्ठान. ते निर्वाणलिंग दशानने जाण, कैलासाहुन आणिले. गणेश स्थापिले ते लिंग, ऋषी म्हणती सुता ते कथा सांग. ऐकावया लीला सुरंग, श्रवण वाट पाहती. यावरी सूत वक्ता निपुण, रावण मातेसी कैकयी अभिधान. ती नित्यलिंग पूजना विन जाण, उदक प्राशन न करीच. पंचधान्यांचे पिष्ट करुण, लिंग करी कामना धरुण. व्हावे रावणाचे कल्याण, जय संपूर्ण प्राप्त व्हावा. शक्रे तिचे लिंग नेऊन, समुद्री टाकिले द्वेषे करुण. त्या लागी रात्रंदिन, रावण माता अन्न न घे. रावण म्हणे माते लागून, मी मुख्य आत्मलिंग आणितो जाऊन. कैलासापती द्विपंचवदन, जाता झाला साक्षेपे. तप आचरला दारुण, जो चतुष्षष्ठी कला प्रवीण. जेने वेदांची खंडे करुण, सारासार निवडिले. चतुर्दश विद्या पारंगत, शिवासी आवडे अत्यंत. दशमुखे गायन अद्भुत, केले त्याने स्वामी पुढे. आपुले शिर छेदुनी स्वहस्ते, शिरांच्या तंती करुणी स्वरयुक्त. दशमुख गात प्रेम भरित, उमानाथ संतोष जेने. राग उपराग भार्यासहित, मूर्छना शरीर कंपित. सप्त स्वर ताल संगीत, शास्त्राप्रमाण गातसे. गद्य पद्य रचना नाना कळा, गीत प्रबंध अखंड नाममाळा. गाता प्रीतीने शिवलीला, शंभुतोषला अद्भुत. म्हणे प्रसन्न झालो दशमुख, इच्छित माग तुझ प्रिय जे का. दशकद्वय नयन म्हणे कामांतका, आत्मलिंग मज देई. या त्रिभुवनात जे सुंदर, ऐसी ललना देई सुकुमार. ऐकुणी संतोषला कर्पूर गौर, भोळा उदार चक्रवर्ती. कोटी चंद्र सूर्याची प्रभा पूर्ण, ऐसे लिंग काढिले हृदयातून. की ब्रह्मानंद रस मुरवण, दिव्य लिंग ओतिले. सहस्त्र बाल सूर्य न पवती सरी, ऐसी प्रभा पडली दशदशांतरी. दिधले रावणाचे करी, जे अतर्क्य ब्रह्मादिका. जे मुनिजनांचे ध्येय ध्यान, जे सनकादिकांचे देवार्तचन. वेदशास्त्र पुराण, दिव्य लिंग वर्णिती. जे त्रिगुणातीत परब्रह्म, जे अज अजित अनाम. सच्चिदानंद निर्वाण धाम, योगी आराम पावती जेथे. अनंत ब्रह्मांडे विचित्रे, जेने रचिली इच्छा मात्रे. ज्या कारणे भांडती वेदशास्त्रे, ते दिव्यलिंग पुरातन. ते लिंग रावणे हाती घेऊन, म्हणे हे त्रिलोचन. त्रिदोष शमन, लावण्य सागरीचे निधान.
त्रिभुवन सुंदर ललनादे जी अपर्णेची अपर प्रतिमा ऐसी देई मज सर्वोत्तमा सच्चिदानंद पूर्ण ब्रह्मा नाना अनामा अनामातीत तू शिव म्हणे इची प्रतिमा विशेष निर्गुण शके विधीश भोळा चक्रवर्ती महेश म्हणे हे चिने अपर्णा तू रावणे अवश्य म्हणोनी स्कंदी घेतली स्कंद जननी दिव्यलिंग हाती घेऊनी लंकानाथ चालिला दक्षिण पंथे जाता सत्वर गज बजिले सकळ सुरवर गजानन स्कंद वीरभद्र नंदिकेश्वर तळमळती म्हणती हे सदाशिव त्रिनयन एकैचे तुझे उदारपण भवानी बैसलासी देऊन पंचवदन हासतसे म्हणे तियेचा कैवारी वैकुंठनाथ तो धावेल आता स्नेहभरित इकडे भवानी स्तवन करीत हे पद्मजतात हे पद्मजतात धाववेगी वारिजनयना इंदिरावरा निगमागम वंद्या सुहास्य वक्त्रा हे नीलपयोधर गात्रा धाववेगी सोडवी मज हे मधु कैटभ नरक मुरभंजना हे दशावतारधरा पीतवसना हे मदनांतक मानसरंजना हे जनार्दना जगद्गुरो हे कोटी मनोज तात श्रीधर असुरमर्दन परम उदार ऐसे स्तवन ऐकता सर्वेश्वर विप्ररूपे आडवा आला म्हणे धन्य धन्य द्विपंचवदना कोठे मिळविली ऐसी ललना दशमुख म्हणे हे अपर्णा सदाशिवे दिधली विप्र म्हणे खाली उतरून न्याहाळून पाहेचे वदन रावण पाहे तव ते कुलक्षण अत्यंत कुरूप देखिली भुवयासी आठी अमंगळ पूर्ण वृद्ध गाल बैसले दंतहीन गदगदा विप्रहासे देखुण टाकोणी रावण चालिला मग रमा तये स्थळी स्थापिली माता भद्रकाळी इकडे असुर शिवाजवळी म्हणे स्त्री अमंगळ कैची दिदली शिव म्हणे सत्यवचन ते तुझे नाटपे कवटाळीन अनंत ब्रह्मांडे दाऊन सवेची लपविला तत्वता मग श्रीधरे अंगीची मळी काढून स्वहस्ते निर्मिली रूपसंपन्न मयासुराचे उदरी जाण उत्पन्न झाली तेची पै तिच्या स्वरूपाची प्रती नाही नाही त्रिजगती अंगीच्या सुवासे धावती काद्रवेय चक्रे प्रीतीने तिचे नाम मंदोदरी तिची प्रतिमा नाही उर्वीवरी विंशती नेत्राचे चत्वरी पट्ट महिषी पतिव्रता मयासुर करील कन्यादान वरी एक शक्ती देईल आंदन सप्तकोटी मंत्रांचे गहन सामर्थ्य असे जिये माझी ते निर्वाण सांगतीन शक्ती तुझ प्राप्त होईल लंकापती महाशत्रुवरी निर्वाणिती प्रेरावी त्वा सत्यपै ऐसे ऐकताची रावण परतला लिंग घेऊन पूर्वस्थळासी आला जान तो गजानन गाई राखी गजाननाचे स्तवन देव करीती कर जोडून म्हणती दिव्यलिंग सोडवून स्थापी अक्षयी गणपती ऐसा देवी प्रार्थिला एकदंत तव रावणासी मूत्र लागले बहुत पुढे पाऊल न घालवता चरफडीत मूत्र भरे भूमीवरी लिंगन ठेवावे ऐसे पूर्वी सांगितले उमाधवे हाती घेऊन लघुशंकेस बैसावे हेही कर्म अनुचित तव तो सिद्धिबुद्धीचा दाता विप्रविषय गायी राखिता त्यासी लंकानाथ म्हणे तत्वता लिंग हाती धरी हे विप्र म्हणे लंकापती माझ्या गायी राणोराणी बळती रावमूत्र शंकेस वेळ किती लागेल हे न कळे मज रावण म्हणे न लगता क्षण येतो मूत्र शंका करुण विप्र म्हणे 3 वेळा बाहीन न येसी तरी लिंग टाकीन भूमीवरी अवश्य म्हणे लंकापती लिंग देत विप्राच्या हाती दूर जाऊन एकांत क्षिती लघुशंकेस बैसला अगाध गजमुखाचे चरित्र जो साक्षात अवतरला इंदिरावर शिव उपासना करावया पवित्र झाला पुत्र शंभूचा असो रावणासे मूत्राचे पुर लोटले न सावरती अनिवार एक घटिका लोटता इभवक्त्र हाक फोडी गर्जोनी माझ्या गायी गेल्या दुरी हे आपुले लिंग घेई करी रावण न बोलेची निर्धारी हस्त संकेते थांब म्हणे दुसरी घटिका झाली पूर्ण हाक फोडी गजानन एवं घटिका झाल्या 3 कदापि रावण न उठेची जैसे पाखंडियाचे कुमत न सरेची वारिता पंडित तैसे रावणाचे मूत्र न सरे सत्य पुन्हा एकदंत हाक फोडी राक्षसा आपले लिंग सांभाळी मनोणी ठेविले भूमंडळी अक्षय स्थापिले कदा काळी
ब्रह्मादिका उपटेना पृथ्वी सहित अभंग एकची झाले दिव्यलिंग रावण धावे सवेग अशौच अपवित्र क्रोध भरे लिंग उपटिता डळमळी कुंभिनी महाबळे दशमुख पाहे उपटोनी परी न उपटे तया लागुनी अखंड अभंग जाहले गुप्त जाहला गजानन गायी पृथ्वीत जाती लपोन रावणे एक गायीचा कर्ण धावनिया धरियेला तोही न उपटे तया लागुन मग तेथेच केले लिंगपूजन गोकर्ण महाबळेश्वर तेथून नाम जाण पडियेले रावण माता तेथे येऊन ते नित्य करी शिवपूजन आदिलिंग हे जाणोन करीती अर्चन सुर ऋषी रावण कुंभकर्ण विभीषण तेथेच करीती अनुष्ठान त्यांच्या बळे करून देव जिंकिले रावणे मयासुर मंदोदरी आणि शक्ती देता झाला रावणाप्रती लक्ष पुत्र नातू गणती 1.25 लक्ष जयाचे इंद्रजिता ऐसा पुत्र अष्टादशाध्यक्ष क्षोहिणी सेनाभार जे तिच्या अनुष्ठाने अपार रावण पावला संपत्ती गौतम म्हणे राज्योत्तमा ऐसा गोकर्णीचा थोर महिमा वर्णू न शके मघवा ब्रह्मा येणे आम्हा तेथुनी जाहले मिथुलेश्वराच्या यागा कारणे आम्ही येत असता त्वरेने अद्भुत एक वर्तले तुझ कारणे कथा तेची सांगतो एक वृक्ष न्योगद विशाळ त्याखाली आम्ही बैसलो सकळ तो एक चांडाळन अमंगळ अति पवित्र देखिली सर्व रोग वेष्टित पूर्ण जन्मांधगरित कुष्ठ भरले जान कीड पडले सर्वांगी व्रण दुर्गंधी उठली चहूकडे रक्तपीती भरोन हस्तपाद बोटे गेली जडोन परमकुष्ठित कुलक्षण कैचे अन्न उदकतियेते दंतहीन कर्णहीन गर्भिचतियेचे गेले लोचन कर्णनासिका झडोन किडे पडले बुचबुचीत अंगीचे चर्म गेले झडोन वस्त्र पडिले गळोन धुळीत लोळे चांडाळीन पाप पूर्वीचे भोगित तिचा मरणकाळ जवळी आला जाण वरते पाहिले आम्ही विलोकिन तो शिवे धाडिले दिव्य विमान तिये लागी न्यावया दशभुज पंचवदन शिवदूत बैसले 4 जण कोटी सूर्य तेज विराजमान प्रभा शशी समान एकाची कोणी अग्नितेजे विराजित भालचंद्र शोभिवंत दिव्य विमान लखलखित वाद्ये वाजती चतुर्विध अष्टनायिका नृत्य करीती किन्नर गंधर्व शिवलीला गाती गौतम म्हणे ऐके नृपती मग तया प्रतिपुसिले हे दिव्य विमान घेऊन कोणाचे करू जाता उद्धरण ते म्हणती तया चांडाळीनी लागून शिवे आणू पाठविले निजपदा मग म्या तयासी पुसिले इने पूर्वी काय तप केले मग ते शिवदूत बोलिले पूर्वजन्मीचा वृत्तांत पूर्वी कैकयनामा ब्राह्मण त्याची कन्या सुमित्रा जाण आपल्या सौंदर्य गर्वे करून कोणासही मानिना ही बाळपणी विधवा झाली तारुण्यमध्ये स्वधर्म विसरली जार कर्म करू लागली बापे शिकविल्या नायके तो हे जाहली गरोदर लोकनिंदा करीती समग्र मग बापे केश धरुणी सत्वर बाहेर घातले येसी मग ही हिंडता देशांतर कोणी एक सभाग्य शूद्र त्याने इथे स्त्री करुणी सत्वर समग्र दव ओपिले तेथे अपत्ये झाली बहुत ही अत्यंत मध्यमासी रत पुष्ट जाहली बहुत घृणित लोचन उघडीना शूद्र घेऊणी दासी दास गेला क्षेत्री कृषिकर्मास हे क्षुदित आठवणी मासास शस्त्रे घेऊणी चालली मध्ये माजली नुघडी लोचन हा बस्ताची आहे म्हणून गोवत्साचे कंठी जाण पापिनी सुरी घाली तसे ते अट्टहासे ओरडत गायी हुंबरुणी अनर्थ करीत इने कंठ छेदुनी गृहात वत्स नेले त्वरेने डोळे उघडून पाहे पापिनी मग गोवत्स ओळखले तेच क्षणी तेव्हा तिने शिवशिव उच्चारुणी म्हणे करणी न कळता केली मग अर्धवत्स मास भक्षण ओरले टाकी बाहेर नेऊन लोकात उठविले पूर्ण गोवत्स मारिले व्याघ्राने त्यावरीही काळे मृत्यू पावत तो येऊन या यमदूत येस नेले मारित बहुत जाचती निर्दयपणे कुंभीपाकी घालिती असी पत्रवणी हिंडविती तप्त भूमीवरील लोळविती स्तंभ कवटाळिती तप्त जे का चित्रगुप्तासी पुसे सूर्यनंदन इचे काही आहे की नाही पुण्य ते म्हणती शिवनाम उच्चारुण गोवत्सवदईने केला मग यमे दिधले लोटून चांडाळ यवणी तपावली जनन
गर्भात कुश्चळ कुलक्षण विष्ठा मूत्रे भरली सदा श्वानाचे उच्चिष्ठे भक्षी जाण तव माय बापे गेली मरुण मगही हाती काठी घेऊन गावोगावी हिंडतसे तो शिवरात्र पर्व काळ लक्षुण गोकर्ण क्षेत्रापती संपूर्ण यात्रा चालली घोषघन नाना विधवाद्यांचा होतसे शिवनामाचा घोष अपार शिवभक्त करीती वारंवार त्यांच्या संगे ही दुराचार चांडाळी चालली गोकर्ण क्षेत्रा गेली चांडाळी पडली भद्रकाळीच्या देवळाजवळी म्हणे मज अन्य द्यावे ये वेळी बहुत पापिनी मी आहे हाका फोडीत हात पसरवून तो प्रदक्षिणा करीती भक्तजन एके बिल्वपत्र नेऊन तिचे हाती घातले ते त्रिदळ चाचपून पाहत मुखी घाला वयाची नाही वस्तू म्हणून रागे भिरकावित ते पडत शिवलिंगावरी शिवरात्री सोपोषण बिल्वदळे घडले शिवपूजन शिवभक्तासवे जागरण घडले संपूर्ण चांडाळीस शिवनामे गर्जिती जन हे ही करीत तैसेचे स्मरण तीही वडाखाली येऊन पडली आहे चांडाळी ऐसा तिचा पूर्ववृत्तांत शिवगणी सांगितला समस्त मग ती दिव्य देह पाहुणी बैसत शिवविमानी ते धवा आपुले पूर्वकर्म आठवून करू लागली शिवस्मरण मग शिवगणी नेऊन शिवपदी स्थापिली गौतम म्हणे ऐक राया सादर तू गोकर्णा प्रति जाई सत्वर शिवरात्रीस पार्वती परमेश्वर त्रिदळे करुणी अर्चिका ऐसे बोलुनी गौतम मुनी गेला जनकाच्या यागा लागुनी कल्माशपाद तेच क्षणी गोकर्ण क्षेत्री पातला शिवरात्रीस दिव्यलिंग मित्र सहराये पूजले सांग अंतरी सप्रेम अनुराग उमारंग संतोषला ब्रह्महत्येचे पातक विशेष जाऊनी रावा आला निर्दोष तो कैलासाहुनी आदिपुरुष पाठवित दिव्य विमान विमानी बैसले शिवगण परम तेजस्वी दैदिप्यमान अनंत विजांचे रस पिळवून मूर्ती ओतिल्या वाटते अनंत वाद्ये गर्जती एके वेळा तेने रंग सुरंग दाटला दिव्य सुमनांच्या माळा वर्षती वरुणी वृंदारक मित्रसह दिव्य देह पावण झाला दशभुज पंचानन इंद्रचंद्रादी पदे ओलांडून नेला मिरवत शिवपदा सरूपता मुक्ती पावण शिवरूपी मिळाला आनंद घन धन्य शिवरात्री व्रत पावन धन्य गोकर्ण शिवमंदिर गौतम ऋषी परम धन्य तेने इतिहास सांगितला पावन धन्य श्रोते तुम्ही सज्जन श्रवणी सादर बैसला मानस सरोवर वेष्टित मराळ जैसे विराजित की निधाना भोवते समस्त साधक जैसे बैसती तरी पंडित तुम्ही चतुर तुमचे अवधान दिव्यालंकार देवणी गौरवा श्रीधर ब्रह्मानंदे करुणिया श्रीमद भीमा तपवट विलासा ब्रह्मानंदा आदिपुरुषा श्रीधर वरदा कैलास विलासा कथा रसवदवी पुढे शिवलीला अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड तृतीयोध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।